प्राध्यापक डॉक्टर मोहन मोरे लिखित तथागत भगवान गौतम बुद्ध या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा धुळ्यात संपन्न. ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिजामाता कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाची दिंडी. धुळे ते भीमा कोरेगाव पायी मशाल रॅलीचं वडू खुर्द येथे झालं स्वागत. भीमसैनिकांसाठी अल्पोपहार. आणि परसामळ शिंदखेडा येथील जिनिंग विरुद्धच्या तक्रारी खोट्या, शेतकऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. नालंदा बुद्ध विहाराचे धम्मदान दाते. धुळे येथील जय हिंद शिक्षण संस्थेचे विद्यमान संचालक, धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे कार्यकारिणी सदस्य, ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक डॉक्टर मोहन चिंतामण मोरे यांनी तथागत गौतम बुद्ध यांच्या आयुष्यावर लिहिलेले जगविख्यात सर्वश्रेष्ठ महापुरुष तथागत भगवान गौतम बुद्ध या ऐतिहासिक ग्रंथाचं प्रकाशन झेडबी पाटील महाविद्यालय धुळे येथे लेखिका नजुबाई गावित यांच्या अध्यक्षतेखाली आणि सेवानिवृत्त सनदी अधिकारी भाई नगराळे यांच्या हस्ते करण्यात आलं. याप्रसंगी जय हिंद शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील, अशोकराव मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राध्यापक विलास चव्हाण यांनी केल्यानंतर लेखक प्राध्यापक डॉक्टर मोहन मोरे यांनी आपण लिहिलेल्या ग्रंथाविषयीची पार्श्वभूमी आणि परिचय थोडक्यात स्पष्ट करीत अतिथींचा परिचय करून दिला. प्रमुख अतिथी भाई नगराळे यांनी प्राध्यापक डॉक्टर मोहन मोरे लिखित ग्रंथाचं प्रकाशन करून आपलं मनोगत व्यक्त करताना ग्रंथातील लेखनक्रमाचं कौतुक केलं. ग्रंथातील सर्व प्रकरणांचा थोडक्यात आढावा घेत लेखक प्राध्यापक डॉक्टर मोहन मोरे यांचं अभिनंदन केलं. अध्यक्षीय समारोप करताना पुरोगामी लेखिका नजुबाई गावित यांनी प्राध्यापक डॉक्टर मोहन मोरे लिखित जगविख्यात सर्वश्रेष्ठ महापुरुष तथागत भगवान गौतम बुद्ध या पुस्तकाचं कौतुक करीत सदर ग्रंथाचा मी तौलनिक अभ्यास करणार आहे असं सांगितलं. प्रकाशक म्हणून प्राध्यापक डॉक्टर अनिल बैसाने यांनी आपल्या मनोगतातून प्राध्यापक डॉक्टर मोहन मोरे यांचं अभ्यासू व्यक्तिमत्व आणि विचारधारेची प्रशंसा करीत पुस्तकातील विषय मांडणीचा उल्लेख केला. कार्यक्रमाचं प्रभावी असं सूत्रसंचालन प्राध्यापक विलास चव्हाण यांनी केलं, तर सर्वसमावेशक असे आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉक्टर अनिल बैसाने यांनी केले. सदर ग्रंथ प्रकाशन सोहळा प्रसंगी धुळे नगरातील विविध चळवळींमध्ये सक्रिय असणारे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आणि त्या निबंध स्पर्धेमध्ये मी सहभाग नोंदवला. माझ्याकडे त्रिपिटक मी घेऊन ठेवलेलं होतं, पण वेळेच्या अभावी त्रिपिटक माझ्याकडनं पूर्ण वाचलं गेलेलं नव्हतं. आणि मग या स्पर्धेच्या अनुषंगानं अखिल भारतीय स्तरावरची स्पर्धा आहे आणि आपण त्याच्यातून कुठेतरी उमटलं पाहिजे, म्हणून मग मी ते त्रिपिटक वाचायला सुरुवात केली आणि पूर्ण त्रिपिटकाचे खंड वाचून टाकले. हे करत असताना मग कुठेतरी त्रिपिटक वाचत असताना मला कुठेतरी बुद्ध डोकावत होते. मग त्रिपिटकामध्ये देखील कुठेतरी मला थोडं त्रिपिटकाच्या बाहेर जाऊन मला तुकाराम, ज्ञानोबा हे वाचावेसे वाटले. आणि मग मी सगळं वाचत असताना एक 4-4.5 महिने मी संपूर्ण वाचन केलं. आणि नंतरचा काळ मला जसं वेळ मिळेल माझ्या ह्याच्यातून तसं 2-3 पानं लिहित गेलो. आणि ते 2-3 पानं तर आता या ठिकाणी जवळपास 124 पानांमध्ये रूपांतर झालेलं आहे. मी सगळा हे पुस्तकामागे सगळ्यात जास्त श्रेय जर असेल तर आजचे जे प्राचार्य डॉक्टर अनिल बैसाने सर आहेत. मी पुस्तकाचं मटेरियल सरांना सगळं तयार करून दिलं आणि सरांना सांगितलं, म्हटलं सर मी तुम्हाला ह्या सगळ्या गोट्या दिलेल्या आहेत आणि या गोट्यांची माळ तुम्हाला करायची आहे. आणि सरांनी रात्रंदिवस बसून सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि पुस्तकाला त्यांनी आकार दिलेला आहे. अगदी उद्या छापायला टाकायचं आहे असेही सर म्हणजे सर आज थांबून घ्या, आजच्या दिवस 2 चुका अजून आहे. म्हणजे इथपर्यंत त्यांनी एक चूक त्या पुस्तकामध्ये कुठे राहिली नाही पाहिजे इतकं त्यांनी काळजी घेतली. माझ्याकडे जेवढं मटेरियल होतं त्या पलीकडेही त्यांना काही अजून वाटलं तर त्यांनी मला सांगितलं की मला एक पुस्तक नवीन आलंय बाजारात, की मला आत्ताच हातात मिळालं. त्याचा एक तुकारामाचा संदर्भ आहे, मी तुकारामाचा संदर्भ घेतो आणि पृष्ठावर टाकतोय. काही लेख आहेत, काही इलेक्ट्रॉनिक गॅजेटचा उपयोग करून त्यांनी ह्या पुस्तकात मदत घेतलेली आहे.
आणि म्हणून मला असं वाटतं की खूप अभ्यास त्यांनी केलेला आहे आणि म्हणून सगळ्यात आधी हे पुस्तक लिहिल्याबद्दल, ज्यामुळे आपल्या सगळ्यांचं धम्माबद्दलचं उद्बोधन होणार आहे आणि अतिप्राचीन काळ, मध्ययुगीन काळ आणि आधुनिक काळ या काळाचाही आपल्याला परिचय होणार आहे. त्याबद्दल मी डॉक्टर मोहन मोरे यांचं मनापासून अभिनंदन करतो. मोरे सरांनी जो पुस्तक लिहिलं आहे त्या पुस्तकाचं हे प्रकाशन या ठिकाणी होत आहे आणि सरांनी जी काही माहिती पूर्णपणे दिली ती मला शरद पाटलांच्या साहित्यामध्ये दिसते आहे. बुद्धाचा जन्मापासून, आई वडिलापासून सगळं जन्म म्हणजे बुद्ध प्राप्ती करण्यासाठी आणि शेवटच्या याच्यापर्यंत शरद पाटलांनी त्यांच्या साहित्यामध्ये दिलेलं आहे. ते किती लोकांनी वाचलं आहे बरं. एक एक शब्द सर बोलले, ते एक एक शब्द शरद पाटलांच्या साहित्यामध्ये आहे. काय नाही, का वाचलं नाही. बुद्धाची जी काही मोठी म्हणती आहे ती सरांनी जी आपल्या पुढे ठेवली ती शरद पाटलांच्या साहित्यामध्ये. मी अभ्यासक नाही, जेमतेम 4थी शिकलेली आठपट बाई आहे. मला काही तेवढं ज्ञानाची जाण नाही, तरी पण वाचलंय मी. बुद्ध कसा आहे आणि बुद्धाचा धम्म कसा आहे आणि तो धम्म आंबेडकरांनी कसा घेतला हे सगळं वाचलंय. पण आजपर्यंत त्याच्यावर कोणी बोलतं का बोलत नाही. आता हे ग्रंथ, हा ग्रंथ मी वाचेन, त्याच्यामध्ये शरद पाटलांनी लिहिलं आहे ते बरोबर आहे की सरांनी लिहिलं आहे ते बरोबर आहे, याची तुलना करायची आहे मला. वाचन करत असताना तुम्हाला लक्षात येईल प्रकाशकाच्या मनोगतामध्ये की याच्या पुस्तकातला सार जो आहे तो कसा या ठिकाणी आहे. आणि म्हणूनच या एकूणच पुस्तकाचं महत्व जे आहे ते आजच्या घडीला एक वेगळ्या प्रकारचं अभियान या पुस्तकाद्वारे तथागताच्या तत्वज्ञानाच्या संदर्भातलं या एकूणच वाचकाच्या विश्वामध्ये प्रकट होईल, उजागर होईल, याच्याविषयीची अजिबात कुणालाही शंका नाही. आणि त्यामुळे नेमकं पुस्तक आणि त्या पुस्तकाच्या संदर्भातलं मनोगत जे आहे प्रास्ताविक त्याच्या स्वरूपामध्ये लेखक प्राध्यापक डॉक्टर मोहन मोरे या ठिकाणी करतील आणि त्याबरोबर मान्यवरांचा परिचयही ते या ठिकाणी करून देतील अशी मी त्यांना विनंती करतो, त्यांना निमंत्रित करतो. या विचारमंचावर प्राध्यापक डॉक्टर मोहन मोरे त्यांनी दिलेले. डॉक्टर आह साळुंख यांचं पुस्तक आहे आज संत तुकोबारायांवरचं. तर त्यांनी तर इतकी जवळीक निर्माण करून टाकलेली आहे बुद्ध आणि संत श्रेष्ठ तुकोबा यांची. म्हणजे मला असं म्हणायचंय की आम्ही जेवढं या पुस्तकामध्ये देता येईल, म्हणजे जो आरसा दाखवता येईल तो प्रयत्न केलेला आहे. मागच्या पृष्ठावर स्वामी विवेकानंदजींचे विचार दिलेले आहेत. एक स्वतंत्र मंथन आहे. शिकागो सारख्या धर्म परिषदेमध्ये जागतिक कीर्तीचा महान वक्ता आणि या वक्त्यांचं धम्माविषयीचं आकलन जर आपण पाहिलं तर आपल्याला खरोखर आश्चर्य वाटेल की तथागत गौतम बुद्ध म्हणजे अमेरिकेचा जॉर्ज वॉशिंग्टन, तथागत गौतम बुद्ध म्हणजे खरे धर्म सुधारक आणि इतके विरुद्ध त्यांनी वापरलेले आहेत. म्हणजे आपल्यालाही खरोखर आश्चर्य वाटेल की विवेकानंदजींचं असं आकलन खरंच आहे का. दुसरा नंतर दलाई लामाविषयी मी तुम्हाला सांगायची गरज नाहीये. एम मॉनियर विल्यम्स म्हणजे पाश्चात्यांनीच खऱ्या अर्थाने धम्मावर खूप मोठं संशोधन केलेलं आहे. धम्माच्या ज्या वास्तू आहेत त्या वास्तू या धम्माच्या आहेत हे संशोधनाती पटवून देण्याचं मोठं कार्य सुद्धा पाश्चात्य विद्वानांनीच केलेलं आहे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.
श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या जिजामाता कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने विद्यालयाच्या प्राचार्या सौ अपर्णा विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अध्यक्षतेखाली दिनांक 3 जानेवारी रोजी महिला शिक्षणाच्या प्रणेत्या आद्य महिला शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त लेख वाचवा लेख शिकवा या अभियानाअंतर्गत भव्य दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका SV अडकमोल, ज्येष्ठ शिक्षिका SH पाटील, आशा कसबे, मनीषा गोसावी आदी सावित्रीमाई फुलेंच्या स्मृती जागवित मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन, माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आलं. त्यांच्या कार्याविषयी सविस्तर माहिती दिली. या दिंडीत सर्व जिजाऊ कन्यांनी सहभाग नोंदवित शहरातील मुख्य रस्त्यावरून बेटी बचाओ बेटी पढाओच्या घोषणा देत भव्य दिंडी काढली. दिंडीचा समारोप शालेय प्रांगणात करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्षीय मनोगतात प्राचार्या सौ AV पाटील म्हणाल्या की आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून किंबहुना त्याही पुढे जाऊन महिला आघाडी घेताना दिसतात. हे सारं फलित आहे. आज दिनी ही दिंडी काढण्यामागील हेतू हाच की तिला जग पाहू द्या, तिला वाचवा शिकवा, म्हणजेच लेकीला वाचवा लेकीला शिकवा. सर्वांनी निर्धार करा की आम्ही सारे बेटी बचाओ बेटी पढाओ बालिका दिन स्त्रीमुक्ती साजरा करण्याची वेळ आजही येते. विचार करा त्यावेळी क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांनी किती यातना सहन केल्या असतील. आज राष्ट्रपतीपदी महिला विराजमान होत असेल तर ते ह्या सावित्रीमाईंचेच उपकार. आपण सारे या अभियानाचे सेवक होऊया. एक स्त्री भ्रूण हत्या होणार नाही, एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, तिचं शिक्षण मध्येच बंद होणार नाही, वयापूर्वीच लग्न होणार नाही असा संकल्प करूया, या शब्दात मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मनीषा देवरे, पुष्पा चौधरी यांनी तर प्रास्ताविक CT पाटील यांनी केलं. त्यात त्यांनी सावित्रीमाई फुले यांनी शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात दिलेलं योगदान व महिला सक्षमीकरणाची धडपड, महिलांच्या पुनर्विवाहाची चळवळ, अनिष्ट रूढी परंपरा असे अनेक पैलू उलगडले. दिंडीच्या आयोजनात मनीषा पाटील, विमल खताळ, प्रतिभा श्रीवंशी, VV ढोबळे, PA पाटील, MV पाटील, SN चव्हाण, GH वाघ, MM येवलेकर, MV मगर, RP बोरसे, KK बागुल, SS पाटील, KB गर्दे, SN साळुंके, PS देसले, CE पाटील, SS परदेशी, SV भामरे, LD ठाकरे, RD पाटील यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींनी परिश्रम घेतले. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. कोरेगाव भीमा पेरणे फाटा येथील 208व्या शौर्य दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी धुळे येथील संगमा चौक ते भीमा कोरेगाव अशी निघालेली भव्य पायी रॅली वडू खुर्द येथे उत्साहात दाखल झाली. वडू खुर्दचे सरपंच महेंद्र शेठ खांदवे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली या रॅलीचं ऐतिहासिक स्वागत करण्यात आलं. धुळ्यातून निघालेले 50 ते 60 अनुयायी सलग 5 दिवसांचा खडतर पायी प्रवास करून विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी मशाल रॅली घेऊन आले होते. या थकून आलेल्या भीमसैनिकांना दिलासा मिळावा या उद्देशाने सरपंच महेंद्र शेठ खांडवे आणि प्रवीण दाजमल वाघ यांनी सकाळी चहा, नाश्ता आणि अनुयायांच्या आरामाची विशेष व्यवस्था केली होती. संगमा चौक धुळे ते भीमा कोरेगाव या मशाल रॅलीमध्ये संजय नाना अहिरे, दिलीप दादा भामरे, धनराज पवार, विलास मोहिते, चेतन गायकवाड, आनंद चव्हाण, नरेश खैरनार, चेतन मोहिते, साहिल भामरे, मुकेश सोनार हे सहभागी झाले होते. याप्रसंगी उपसरपंच नंदकिशोर खांदवे, ग्रामपंचायत सदस्य शंकरराव वाबळे, सामाजिक कार्यकर्ते प्रतापराव खेसे, स्वप्नील विकास वाघ, प्रशांत पराते, कोमल वासनिक, जीवन लांजेवार, मोहन पवार, भीमराव मोरे खांदवे आणि उपसरपंच नवनाथ पवळे यांची प्रमुख उपस्थिती होती. येणाऱ्या प्रत्येक अनुयायाचं स्वागत करून त्यांना शौर्य दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. वडू खुर्द ग्रामस्थांच्या या आदरातिथ्याबद्दल रॅलीतील सर्व बांधवांनी मनापासून आभार मानले. विशेषतः या उपक्रमात सहकार्य लाभलेल्या कल्पवृक्ष बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे गोंदूर रॅलीतील अनुयायांकडून आभार व्यक्त करण्यात आले. वडू ग्रामपंचायतचे सरपंच आणि इतर पदाधिकारी की जो येणारा अनुयायी आहे आपला की तो खूप लांबून प्रवास करतो आणि महाराष्ट्रातच नाही तर विदेशात पण येण्याचा प्रयत्न करतो. दरवर्षी वेगवेगळ्या राज्यातनं येतो. तर त्या माध्यमातून की ग्रामपंचायतचे सरपंच किंवा पदाधिकारी त्यांनी एक विचार केला की दरवर्षी आपण पहिले चहा, नाश्ता, अल्पाहार असं आपण देण्याचा प्रयत्न करू.
तर त्या संकल्पनेतनं आज येणाऱ्या अनुयायाचं जे दुरावस्था होते, रस्त्यावरती गर्दीचा माप जास्त असतो, दिवसेंदिवस गर्दी वाढते, त्याचं मला मार्गदर्शन देण्यासाठी प्रशासन तेवढ्या पद्धतीने सज्ज असतं. पण काय आहे, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक व्यक्तीची सोय होत नाही. तर तेच आपल्या ग्रामपंचायतकडून ठरवलं की आपण येणाऱ्या अनुयायांचं स्वागत कसं स्वरूपात करू शकतो. तर त्यांना आपण आर्थिक मदत तर नसते, पण ही जी सामाजिक बांधिलकी असते, एक समाजाला एकरूप करणं. आता 2018चा जो काळ होता तो समाजकंटकांनी घडून आणला, पण त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आमची मोठी ग्रामपंचायत सज्ज आहे की समाजकंटक वेगवेगळे असू शकतील, पण आमचं गाव आणि आमचा एकोपा एक आहे आणि ती एकी आम्ही एकत्र करण्यासाठी हा प्रोग्राम आमच्या वतीने. आणि आज सकाळी विजय स्तंभाला मानवंदना देखील आम्ही दिली. सगमा युवा मंचचे सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आलो. पहिल्यांदा आम्ही येताना भीमा गोरेगाव या ठिकाणी आलो आणि त्यावेळेस रूट मार्चच्या माध्यमातून आलो. त्यावेळेस आमचा परवीन भाऊ वाघ असतील, चाचसकर साहेब या समितीच्या पदाधिकाऱ्यांची आम्ही भेट घेतली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही भीमा गोरेगाव येत असताना आम्ही तुमच्या सर्वतोपरी तुमची व्यवस्था करू. आणि आज या ठिकाणी भीमा गोरेगाव इथे येऊन मानवंदना दिली आणि मानवंदना दिल्यानंतर या वडूगावचे महेंद्रदादा खांदवे साहेब, या गावाचे सरपंच, वडू बुद्रुकचे सरपंच यांनी आणि परवीन भाऊ यांनी या ठिकाणी आम्हाला बोलवून एक चहा नाश्त्याची देखील त्यांनी व्यवस्था केली आणि कार्यक्रमाला आम्हाला मानवंदना देण्यासाठी एक 5 मिनिटं का होईना वेळ द्यावा यासाठी या गावाचे सरपंच असतील, परवीन भाऊ वाघ असतील, यांनी एक खूप मोठी मेहनत घेतली आणि त्यांच्या मेहनतीच्या माध्यमातून साहेब तुम्हाला सांगतो की खरोखर आम्हाला ज्या ठिकाणी आम्ही शिक्रापूरला उतरलो त्या ठिकाणी PIने विचारलं की बा तुम्हाला एक घेऊन जाता येणार नाही, गर्दीचा माहोल आहे, पण आम्ही एक तुमच्या कमिटीचं नाव देखील सांगितलं आणि नाव सांगितल्याने आज आम्ही विजय स्तंभपर्यंत या ठिकाणापर्यंत आम्ही पोहोचलो. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. शिंदखेडा तालुक्यातील परसामळ येथील वर्धमान कॉटेक्स जिनिंगबाबत काही व्यक्तींकडून हेतुपुरस्सर खोट्या तक्रारी केल्या जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत असल्याचा आरोप करीत परसामळ आणि कुंभरेज येथील ग्रामस्थ शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं. सन 2018 पासून ही जिनिंग सुरळीत सुरू असून परिसरातील अनेक गावातील शेतकरी आपला कापूस येथे विक्रीसाठी आणतात. या उद्योगामुळे ग्रामस्थांना किंवा शेतकऱ्यांना कोणताही प्रदूषणकारी त्रास झालेला नाही. उलट स्थानिक अर्थव्यवस्थेला यामुळे मोठी चालना मिळत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. विनाकारण तक्रारी करून जिनिंग संचालकांना मानसिक त्रास दिला जात असल्याचा दावा करत ग्रामसभेने 16 डिसेंबर 2025 रोजी या उद्योगाच्या समर्थनार्थ ठराव मंजूर केल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. कापूस हे या भागातील मुख्य नगदी पीक असल्यानं शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून प्रशासनाने या तक्रारींकडे दुर्लक्ष करावे आणि उद्योगाला सहकार्य करावं अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि तहसीलदार यांनाही माहितीसाठी पाठविण्यात आल्या आहे. माधवा राहणार रोहाणे, मी शेतकरी आहे. आज वर्धमान कॉटेक्स शिंदखेडा येथील काही 1-2 लोकांनी, जवळच्या कॉलनीमधल्या लोकांनी काहीतरी त्यांना मिळावं, काहीतरी भेटावं म्हणून त्यांनी काहीतरी विरोधकात कामं त्या जिनिंगविषयी चालू केलेले आहेत. तर आज आमच्या असंख्य असे हजारो शेतकऱ्यांची आज जी जिनिंग आहे, आज आम्हाला अगोदर 100 किलोमीटर माल घेऊन जावा लागत होता. आज आम्ही अवघ्या 14-15 किलोमीटरवरती माल घेऊन जातो आहे. आज आमच्या सर्व शेतकऱ्यांची तिथं सोय होत आहे आणि विनाकारण ते 1-2 लोक जे आहेत ते विनाकारण त्रास देत आहेत. फक्त आमच्या जिनिंगला, आमच्या शेतकऱ्यांसाठी आमची जिनिंग चालू पाहिजे, आम्हाला शेतकऱ्यांना न्याय मिळायला पाहिजे, आमची सोय व्हायला पाहिजे. यासाठी जिनिंगविषयी जे काही लोक, जे काही विरोधक जे काही वागत आहेत 2-3 लोक, त्यांच्याविषयी कारवाई व्हायला पाहिजे, हेच आमचं म्हणणं आहे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.